पारंपरिक मच्छीमारांचा कैवारी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे। सत्तेत असताना सुद्धा पारंपरिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल झाल्याने शिवसेना उघडी पडली आहे। यापुढे किनारपट्टीवर काँग्रेसचे सीसीटीव्ही लागले असून अनधिकृत पर्सेसिंगवर कारवाई न झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिला आहे। पारंपरिक मच्छीमार आंदोलनात अटक होऊन जामीन झाल्यानंतर आमदार नितेश राणेंनी कुडाळ MIDC येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर तोफ टाकली। मच्छीमारांच्या प्रश्नावर अधिवेशनात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी आवाज उठवणार आहे। त्यामुळे शिवसेनेसाठी आता रस्त्यावर जागाच उरलेली नाही। मच्छीमारांचा कैवारी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असून शिवसेना उघडी पडली आहे। आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पारंपरिक मच्छीमारांसाठी केले तरी काय असा सवाल करीत पारंपरिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करणाऱ्या शिवसेनेचा योग्य तो संदेश मच्छीमारांपर्यंत गेलेला आहे। भविष्यात अनधिकृत मासेमारीवर कारवाई न झाल्यास संपूर्ण किनारपट्टीवर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे। एकंदरीत एक जे चित्र आपल्या जिल्ह्यामध्ये दाखवलं जात होतं की पारंपरिक मच्छीमारांबरोबर शिवसेना हा पक्ष खंबीर पद्धतीने उभा आहे। त्यांचं हित जोपासणं, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय झाला तर शिवसेना त्यांच्या बरोबर उभी आहे किंवा असं एक चित्र आतापर्यंत तरी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता। त्याचबरोबर आमचे नेते सन्मान्य राणेसाहेबांच्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांच्याच बद्दल या सगळ्यात पारंपरिक मच्छीमारांच्या मध्ये एक संभ्रम तयार करण्याचं काम, एक गैरसमज तयार करण्याचं काम आणि मतदानासाठी किंवा मतं गोळा करण्यासाठी एक घाणेरडं राजकारण ह्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने जे चालू होतं ते आज निश्चित पद्धतीने उघडे पडले आहेत। हेही या घटनेच्या निमित्ताने बाहेर येत आहे। अधिकाऱ्यांच्या सहकार्याने किंवा अधिकाऱ्यांना मॅनेज करून, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल, पालकमंत्री असतील, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक असतील, खासदार विनायक राऊत असतील, हे सगळे जण जे आत्तापर्यंत या पारंपरिक मच्छीमारांचे आम्हीच कैवारी आहोत, त्यांच्यावर कुठलाही अन्याय झाला तर आम्ही तुमच्यासाठी धावून येतो। मग 2.5 वर्ष, पावणे 3 वर्ष शिवसेनेची सत्ता महाराष्ट्र सरकारमध्ये आहे, केंद्रामध्ये शिवसेना सत्तेमध्ये आहे, तरी पण ह्या पावणे 3 वर्षामध्ये ह्या पारंपरिक मच्छीमारांची काय अवस्था झाली आहे किंवा ह्यांच्यावर कुठल्या पद्धतीने अन्याय होतोय। किंबहुना मी असं सांगेन की जे हक्काचे लोक सत्तेमध्ये आल्यानंतर पण ह्यांच्यावर अन्याय होतोच कसा, हा खरं म्हटलं तर प्रश्न या शिवसेनेच्या नेते मंडळींना आणि सगळ्यात पालकमंत्री असतील की आमदारांना आपण विचारलं पाहिजे। आम्ही तिथे पारंपरिक मच्छीमारांसाठी न्याय मागायला जातो, तो अधिकारी एवढं उर्मट पद्धतीने आमच्याशी बोलतो की मी मच्छीमारी करायला तुम्हाला सांगितली आहे का, इथपर्यंत त्याची हिंमत जाते। तो हेही आम्हाला उल्लेख करतो, जे जे तिथे आमचे पत्रकार मित्र असतील त्यांनी पूर्ण जो व्हिडिओ अगर घेतला असेल तो हेही उल्लेख करतो की पालकमंत्री फक्त आढावा बैठक घेतात आणि त्यांचंच कोण अधिकारी ऐकत नाही, हे स्वतः तो उल्लेख त्याच्यामध्ये करतो। आणि त्याच्या उर्मट स्वभावाला जेव्हा आम्ही विरोध करतो, आम्ही मच्छीमारांसाठी न्याय मागतो, तेव्हा आमच्या सकट सामान्य पारंपरिक मच्छीमारांवर अगर तुम्ही केस टाकत असाल, त्यांना गुन्हेगार तुम्ही म्हणून उल्लेख करत असाल, त्यांच्यावर 353 सारखे केस टाकत असाल, मग म्हणजे नेमकं तुम्ही पारंपरिक मच्छीमारांचे कैवारी आहात का त्यांना फक्त वापर करून निवडणुकीपुरते त्यांचे वापर करता आणि मग त्यांना फेकून देता। म्हणून खऱ्या अर्थाने शिवसेनेची भूमिका ही पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात आहे, हे ह्या घटनेच्या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे। म्हणून तरी कितीही नाचलं, कितीही काय बोलले, ह्याच्या पुढे केसेस टाकणारे पारंपरिक मच्छीमारांवर हे शिवसेनेच्याच कारकिर्दीमध्ये झालेलं आहे। जो काय अधिकारी होता व्यस्त नावाचा, त्या संध्याकाळी त्याच्यात तुम्ही टेलिफोनचे रेकॉर्ड, मोबाईलचे रेकॉर्ड अगर तुम्ही तपासले पोलिसांच्या माध्यमातून, तर सर्वात जास्त फोन त्याला पालकमंत्र्याचे आले असतील
आणि स्थानिक आमदार वैभव नाईकचे आले असतील. म्हणजे तुम्ही द्वेषापोटी एवढंही तुम्हाला कळत नाही की तुम्ही सामान्य मच्छीमारांवर केस टाकतात, ज्यांच्या राजकारणाशी काय लेणं देणं नाही, ज्यांना कुठल्या पक्षाची लेणं देणं नाही, ते फक्त आपल्या न्याय हक्कासाठी हक्क मागण्यासाठी तिथे येत आहेत. आम्ही जेव्हा त्यांना विचारलं, जेव्हा बोट लावून म्हणजे लाईट लावून तुम्ही फिशिंग करायला देतात, त्याच्यावर मच्छीमारांचा आक्षेप आहे, तर त्याच्यावर त्या अधिकाऱ्यांनी मला उलटसुलट कायदे दाखवण्याचा प्रयत्न केला. लाईट लावून फिशिंग हे कुठल्याही अन्य राज्यामध्ये त्याच्यावर बंदी आहे. मग हे सगळ्या गोष्टी होतात केव्हा आहे? शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये होत आहेत. शिवसेनेचे मंत्री जेव्हा आहेत, शिवसेनेचे स्थानिक आमदार जेव्हा आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये होत असेल तर पारंपरिक मच्छीमारांचे हे कैवारी कसे असू शकतात, हा प्रश्न खरं म्हटलं तर मला हे लोकांना विचारायचा आहे. त्याचबरोबर असंही बोललं, ते लोकांचे आरोप आहेत की बाबा मी पळून गेलो, मुंबईला गेलो. खरं म्हटलं तर आम्हाला पळण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला गरज नाही. गेली 2 दिवस मी स्वतः पुण्याला होतो. जेव्हा शुक्रवारी रात्री जेव्हा केस झाली, मी पोलिसांच्या सतत संपर्कात होतो. आम्ही सगळेजण संपर्कात आहोत. विचारतो बाबा तुम्ही केस टाका, कधी यायचं ते सांगा. आम्ही काय पळणारे नाही आहोत. मी काय उद्धव ठाकरे किंवा त्याचा मुलगा आहे का? आम्ही राणेसाहेबांचे चेले आहोत. मी सगळीकडे फिरत होतो. माझी मीडियामध्ये माझे इंटरव्ह्यू चालत होते. मी असीम सर्वोदयांना रविवारी भेटलो. अगर पोलिसांशी लपायचं असेल तर मग मी इंटरव्ह्यू कशाला देतो, लोकांच्या समोर फिरतो कशाला आहे? जेव्हा मी देवगडमध्ये जेव्हा माझं भाषण केलेलं माझ्या पारंपरिक मच्छीमारांच्या समोर, मी तेव्हाच त्यांना सांगितलेलं की तुम्हाला अगर आंदोलनामध्ये माझ्याबरोबर उतरून तर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी पण माझी असेल. आणि आमच्या सगळ्यांवर आपल्यावर केसेस झाल्या तर पहिलं तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवीन आणि मग मी माझी कारवाई करून घेईन, हे मी तेव्हाच त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे वागलेलो आहे. याच्यामध्ये लपण्याचा पळण्याचा विषय काय? पळपुटा कोण असेल तर मी तुम्हाला त्याचं उत्तम उदाहरण देतो. रेतीचं आंदोलन, जे काय रेतीचा काहीतरी विषय झाला आपल्या मालवणमध्ये, त्याच्यानंतर पूर्ण एक वर्ष आमदार वैभव नाईक हा पोलिसांच्या समोर पण गेला नाही. मी स्वतः काही आपल्यातले काही पत्रकार अधिवेशन होते बाल्कनीमध्ये बसले होते, त्यांनी पाहिलं होतं. मी स्वतः पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये ह्या विषय उचललेला की बाबा हा व्यक्ती आमदार असला तरी ह्याच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि असताना पण तो सगळीकडे फिरतोय, पोलिसांच्या नाकाखाली फिरतोय, याला तुम्ही अटक करणार आहात का? हे विचारल्यानंतर तो जाऊन स्वतः इथे येऊन मग त्यांनी इथे जामीन बिमीन केलेला आहे. म्हणजे पळपुटे कोण असतात, जरा शिवसैनिकांनी लक्ष घातलं पाहिजे त्याच्यावर. आम्हाला पळण्याची गरज नाही हो. आम्ही कुठे गुन्हेगार आहोत? आम्ही तर ह्या पारंपरिक मच्छीमारांचे सैनिक आहोत, त्यांचे शिपाई आहोत. त्यांच्यासाठी आम्ही संरक्षण देण्यासाठी आता उतरलेलो आहोत. मी तेव्हा जेव्हा त्या अधिकाऱ्यांसमोर बोललेलो आणि आजही आपल्यासमोर बोलतो, सन्मान्य राणेसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि आमच्या सगळ्यांची अशीच भूमिका आहे की ह्यापुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारंपरिक मच्छीमारांवर आम्ही अन्याय व्हायला देणार नाही. ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी तेव्हाही देवगडमध्ये बोललेलो, आजही बोलतो. अगर अनधिकृत पर्सनेट धारक अगर योग्य पद्धतीत थांबले नाहीत, लाईट लावून अगर फिशिंग सातत्याने होत असेल आणि त्याच्यावर अगर हे सगळे अधिकारी नजरअंदाज करत असेल, त्याच्यावर लक्ष घालत नसतील तर त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल. मग अगर उद्या किनारपट्टी पेटली तर त्याचे जबाबदार आम्ही नाही आहोत, हेही तुम्हाला लोकांना आम्ही सांगतो. म्हणून केसरकरांना त्यांना जेवढी केसेस टाकायचे आहेत ना तेवढे टाका. आम्हाला काय त्याची चिंता नाही. आम्ही काय त्याच्यासाठी राजकारणामध्ये किंवा आम्ही काय घाबरून फिरणारे लोक नाही आहोत की अशी शिकवण आम्हाला राणेसाहेबांनी दिलेलं नाही आहे. आणि अंगावर आले तर शिंगावर बोलणारे किंवा बाळासाहेबांचे विचार स्वीकारणारे शिवसैनिक आता ढोल घेऊन जिल्हा बँकेच्या बाहेर लहान मुलांसारखे आंदोलन करतायत. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये ह्या पुढची आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे. जो दाखवला होता तो फक्त एक छोटासा ट्रेलर होता. यापुढे 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र सरकारने लावलेले नियम कायदे अगर ह्या लोकांनी पाळले नाहीत, अनधिकृत पर्सनल धारकांनी,
तर त्यांच्यावर जे काही कारवाई करायची असेल ते करण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सक्षम आहोत। मग कायदा आणि सुव्यवस्थेचा अगर विषय समोर आला तर त्याचे जबाबदार ही प्रशासन असेल, जबाबदार हे पालकमंत्री असेल, कारण का आगीत तेल टाकण्याचं काम हेच करतात। खरं म्हटलं तर अनधिकृत पर्सिनेट धारकांचे मसया हे पालकमंत्रीच आहेत। ते वेंगुर्ल्याला वेगळा न्याय लावतात, मालवणला वेगळा न्याय लावतात। म्हणून ह्यांच्यावर बिलकुल विश्वास न ठेवण्यापेक्षा बरं आहे। मोठे इंटरव्ह्यू देऊन आम्हाला सांगतात ते न्याय तोडणार म्हणजे कायदा तोडणाऱ्या लोकांना आम्ही गय करणार नाही, शिक्षा करणार। आम्हाला शिक्षा देण्यापेक्षा जे तुमच्या महाराष्ट्र सरकारने बनवलेले कायद्याचे ते तोडत असतील त्यांच्यावर शिक्षा करा ना। तिथे थोडी हिम्मत दाखवा ना, मर्दानगी आपली। फक्त मराठ्यांचे मोर्चे निघाले तेव्हा हे लोकांना पोलिसांचे कायदे आठवतात, गरीब मच्छीमारांचा विषय आला तेव्हा हे लोकांना कायदे आठवतात। आपल्या जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे की आपल्याला एक जातीवादी त्याचबरोबर गरिबांवर अन्याय करणारा एक पालकमंत्री मिळालेला आहे, ज्याला पालक हा शब्दाचा अर्थ किंवा त्याच्या जवळपास पण तो येत नाही। म्हणून खरंच तुला हिम्मत दाखवायची असेल, तुझ्या पोलिसांचा धाक दाखवायचा असेल ना, तर अनधिकृत मच्छीमारां जे पर्सनेट धारक आहेत त्याला कोणा दाखव। आम्हा लोकांना दाखवून उपयोग नाही। आम्ही काय त्या लोकांना उगाच त्यांच्या ह्याच्यामध्ये येणाऱ्यापैकी नाही आहोत। विनायक राऊत आम्हाला टीका करतात, काय पुतण्या मावशी बेवशी मोठे डायलॉग सांगतात। साधा प्रश्न विचारायचे आपल्या माध्यमातून, 3.5 वर्षामध्ये खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेमध्ये पारंपरिक मच्छीमारांसाठी किती प्रश्न विचारले हे आम्हा लोकांना थोडी प्रोसिडिंग दाखवावी आणि मग पुढे बोलावं। फक्त निवडणूक आली तर ह्या मच्छीमारांमध्ये द्वेष पसरवायचा, त्यांना मतांसाठी त्यांना वापरायचं आणि आपल्या मतपेटीमध्ये मतं टाकून घ्यायची, हेच त्यांचा एक कलमी कार्यक्रम। आज कुठलीही निवडणूक जवळ नाही, फक्त पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होतोय म्हणून आम्ही लोकांनी हे पाऊल टाकलंय। कुठलेही स्वार्थ आमच्या समोर नाही। पारंपरिक मच्छीमार हा टिकला पाहिजे, जगला पाहिजे, ताकदीने वाढला पाहिजे, त्याचेही कुटुंब जगलं पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होता कामा नये। ह्याच स्पष्ट सरळ भूमिकेने आम्ही लोक ह्या आंदोलनामध्ये की हा विषय आम्ही हातात घेतलाय। आता कोणीही आम्ही माघार घेणार नाही। ह्याला किती धार द्यायचा ह्या आंदोलनाला की ह्या विषयाला हे प्रशासनाने ठरवावं। त्यांना कुठेही किनारपट्टी पेटताना नको असेल तर त्यांनी आपलं काम व्यवस्थित करावं। त्या दिवशी त्या अधिकाऱ्याला मी तेवढंच बोलत होतो का बाबा तू कायदा पाळ ना, दिलेला जो न्यूज दिलेला आहे महाराष्ट्र सरकारचा कायदा फेब्रुवारी 2016 तो तुम्ही पाळा, तेवढंच आम्ही विचारत होतो। त्यांनी लिहून पण दिलाय आम्हाला। तो स्वतः कायदा पाळणार नसेल आणि आम्ही त्याला काही गोड पद्धतीने बोलायचं किंवा त्याला निवेदनं द्यायची त्याच्यातलं आम्ही नाही आहोत ना। म्हणून त्यांनी आपलं काम केलं, कायदे पाळले तर सगळं काही ते सुरळीत चालेल, कोणाचं काही नुकसान होणार नाही। अधिकृत जे काय पर्सनेट धारक आहेत मला वाटतं जवळपास 35 आहेत, तो आकडा आमच्याकडे आहे 35 आहे, पण चालतात हा 5,000 6,000 7,000। तर जे आहे अनधिकृत पद्धतीने हे जे पर्सनेट धारक चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात आणि ते का चालतात हेही कळलं पाहिजे। आणि मग अगर ते चालत असतील आणि प्रशासन अगर कमी पडत असेल तर आम्ही पण जनतेचे सेवक आहोत। कायदा जिथे अपुरा पडत असेल तिथे आमची ही जबाबदारी, आम्ही लोकांमध्ये फिरतो, आम्हाला पण मच्छीमार प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुमच्या नाकाखाली अगर चालत असेल, तुमच्या नजरेसमोर हे चालत असेल तर तुम्ही का सहन करता हे आम्हालाही मच्छीमार विचारतात पारंपरिक। मग त्यांना न्याय देणं हे आमचं काम आहे। मग तुम्ही कितीही केसेस टाका, आम्हाला काय फरक पडतो? तुम्ही तुमचं काम करत नाही म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लागतात। फक्त मच्छीमारांचा वापर, पारंपरिक मच्छीमारांचा वापर यापुढे कुठल्याही पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणासाठी होऊ नये, मतांसाठी तो बिलकुल होऊ नये। तुम्हाला न्याय द्यायचा असेल, त्यांना संरक्षण द्यायचं असेल तर आम्ही सगळेजण एकत्र आहोत। त्या दिवशी जे जे आमच्याबरोबर मच्छीमार नेते आले त्यांचं आम्ही सगळेजण स्वागत करतो। माझी हेही इच्छा होती की बाबा त्यांचं जामीन जे आम्ही करण्यामध्ये त्यांना काय आमची मदत हवी असेल आम्ही आजही तयार आहोत, कारण आजपर्यंत ते आलेले नाहीत। कदाचित त्यांना त्यांच्याच नेत्यांवर भरोसा नसेल, विश्वास नसेल, पण आम्ही तयार आहे त्यांचा जामीन आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर उभं राहण्यासाठी। पण त्यांनी योग्य ते बाजू समजावी, ह्या नेत्यांचे खरे चेहरे त्यांनी समजावे, ओळखावे।
म्हणून या सगळ्या बाबतीत आपल्यासमोर भूमिका आम्ही मांडण्यासाठी, या गोष्टीसाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत. ही आजची लढाई हे किती पुढे घेऊन जायची, किती तीव्र करायची, ही शेवटी प्रशासनाने आणि संबंधित लोकांनी ठरवली पाहिजे. प्रत्येक बाबतीवर, किनारपट्टीवर आता आमचे CCTV कॅमेरा लागलेले आहेत. कुठलाही अनधिकृत प्रकार अगर तिथे चालू असेल आणि शासन अगर तिथे कमी पडेल तर आम्ही आमच्या पद्धतीने शासन करणार. कायदा कोण पाळत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी, अगर पोलीस कमी पडत असतील, संबंधित अधिकारी कमी पडत असतील, अधिकारी तो स्वतः बोलतो की आमच्या पालकमंत्री फक्त आढावा बैठक घेतात, आमच्याकडे कर्मचारी अपुरे आहेत, तेही भरत नाहीत, आमदार ह्याच्यावर लक्ष घालत नाहीत, स्थानिक आमदार, हे तोच आम्हाला सांगतो. मग या सगळ्या गोष्टी अगर अधिकारी बोलत असतील तर पालकमंत्री नेमकं करतात काय, स्थानिक आमदार वैभव नाही करतात काय, हे खासदार करतात काय. म्हणून शिवसेना ह्या पक्षाची भूमिका ह्यामुळे ते उघड झालेली आहे, ते उघडे पडलेले आहेत. आणि ह्यापुढे पारंपरिक मच्छीमारांचे संरक्षणाची आणि त्यांच्या विकासाची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची आहे. राणेसाहेब सक्षम आहेत. आम्ही सगळेजण राणेसाहेबांच्या आदेशावरून या पारंपरिक मच्छीमारांचं संरक्षण आणि अधिकृत जे काही मच्छीमारी कोण करत असेल तर त्यांच्या सगळ्यांबरोबर आम्ही सगळेजण आहोत. एवढंच आजच्या निमित्ताने मला आपल्याला उल्लेख करायचा आहे. मी जे ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत ते 2015 पासून ही केस कोर्टामध्ये लढवत आहेत. त्यांच्याशी माझी पूर्ण चर्चा झालेली आहे. जवळपास 21 किंवा 22 जुलैला त्यांचं इथे येण्याचा त्यांचा मानस आहे आणि मग इथे आल्यानंतर पारंपरिक मच्छीमारांबरोबर त्यांना संवाद साधायचा आणि त्या संवाद घडवण्यामध्ये आम्ही सगळेजण त्यांची मदत करणार आहोत. आणि मग त्यानंतर कायदेशीर लढाई या पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने कशी लढवता येईल, अजून कशी सक्षम करता येईल, त्यासाठी त्यांना जी मदत लागेल त्यासाठी मदत देण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या मच्छीमारांना फक्त मतपेटीच्या हिशोबाने पाहू नका. ह्यांचे पण कुटुंब आहे, हे पण ह्यांचे पण मुलांचे भविष्य आहे. पण आतापर्यंत शिवसेना आणि भाजपनी किंवा प्रामुख्याने शिवसेनेने किंवा किनारपट्टीवर भाजपचं तसं काय आहेच नाही. तिथे जे काय आहे शिवसेनेचंच आहे. शिवसेनेने आतापर्यंत आमच्या साहेबांबद्दल आणि आमच्याबद्दल गैरसमज पसरून जे काय तिथे ह्यांच्याकडून मतं मिळवली. मग आज जेव्हा त्यांच्यात राज्य आलं, खरं म्हटलं तर आता पारंपरिक मच्छीमार सर्वात जास्त सुरक्षित असले पाहिजे, त्यांना कसलीही भीती नसली पाहिजे, त्यांच्या पद्धतीने प्रशासन हल्लं पाहिजे. पण आज अगर हे आंदोलन पारंपरिक मच्छीमारांचं शिवसेना सत्तेमध्ये असतानाच अगर होत असेल तर म्हणजे शिवसेनेचा खरा चेहरा बाहेर आलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्यांच्या मतांवर तुम्ही खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य होता त्या लोकांना अगर तुम्ही न्याय देत नसाल तर नेमकं तुम्हाला ही पदं कोणाच्या जोरावर तुम्ही भूषवताय. या तुम्ही तुमच्या मतदारांना न्याय देत नाही आहात. तुम्ही त्यांचं साधं संरक्षण करा तर तुम्ही सांगा लाईट लावून फिशिंग त्यांच्या नजरेखाली चालते आहे, त्यांना माहीत नाही, त्यांना कुठे कुठे होतं हे माहीत नाही. विषय कशा पारंपरिक मच्छीमार अस्वस्थ हे माहीत. आता देवगडचे पारंपरिक मच्छीमार माझ्याकडे आले, तुम्हाला नाही वाटत ते लोक पालकमंत्र्याकडे आणि वैभव नाईकांकडे गेले असतील तर मग त्यांनी का कारवाई केली नाही त्याच्यावर, त्यांचा काय स्वार्थ त्याच्या मागचा. म्हणजे हे सगळे स्वार्थापोटी चालू आहे. म्हणून हे सगळं होणं फार गरजेचं होतं. हे पारंपरिक मच्छीमारांना पण दिसलं असेल की खरे त्यांचे कोण आहेत. आज 100 पारंपरिक मच्छीमारांवर कारवाई झालेली आहे, तुम्ही विचार करून घ्या. म्हणजे ह्यांचं शासन हे पारंपरिक मच्छीमारांना पण सोडत नाही. हे अशा पद्धतीचा ह्यांचा कारभार आहे. म्हणजे हे नेमकं कोणाचे आहेत हेही स्पष्ट झालं ना. म्हणून तो बोलतो ना दीपक केसरकर, हे खरं म्हटलं तर पर्सनेट अनधिकृत पद्धतीने पर्सनेट धारकांच्या मसह्या आहे. तो त्यांचा कॅप्टन आहे. म्हणून तो बघा ना त्याच्या राज्यामध्ये कुठे त्याच्या जिल्ह्यामध्ये कुठेही त्यांच्यावर कारवाई होत नाही. राजरोज पद्धतीने जे पाहिजे ते लोक करतायत काम. काही घटना माझ्या कानावर आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एक साधं उदाहरण काही विचार करा जे मी आत्ता बोललो. म्हणजे द्वेष कोणावर काढलं जातं आणि कोणाचं शासन आहे आणि कोणावर अन्याय होतोय आणि जे काही सत्तेमध्ये आहेत शिवसेनेचे नेते ते त्यांच्या नाकाखाली परत अगर त्या लोकांना त्रास होत असेल तर म्हणजे हे नेमकं कोणाचे आहेत ते. आणि त्याबद्दल जी काय कारवाई करायची आहे तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये करू ना. तुम्हाला बोलण्यापेक्षा कृतीतून मी दाखवतो. तुम्हाला आता कळलं असेल ना मी बोलतो कमी आणि कृतीतून जास्त दाखवतो तर तुम्हाला कळेल आता पुढे कसे कसे कुठे कुठे काय काय हे फाईन लागतील आणि त्याच्या फाईनचे चटके कोणाकोणाला लागतील नंतर हे कळेल. मी तुम्हाला सांगतो ना आता पुऱ्या किनारपट्टीवर आमचे CCTV कॅमेरा लागलेले आहेत.
कोणी काय मस्ती केली तर मग डीप सी आहे आमच्याकडे. तसं माशांवर तसा अन्याय करणं फार चुकीचं वाटलं मला. पण तरी मला वाटतं की त्याचा जो स्वभाव आहे, त्याची जी मानसिकता आहे, त्याच्याविरुद्ध माझी ती कृती होती. कारण की माझी साधी भावना एवढीच आहे की तो एका आमदारासमोर अगर असं उर्मट वागत असेल तर सामान्य जनतेला काय करत असेल, कुठल्या भाषेमध्ये बोलत असेल, सामान्य जनतेला त्याच्यासमोर उभं राहण्याचं स्थान तरी आहे का? म्हणजे हे साधी आजच्या आपल्या जिल्हा प्रशासन के जिल्ह्यामधल्या अधिकाऱ्यांची मानसिकता ह्या निमित्ताने दाखवतं दिसते. ज्या तत्परतेने आमच्यावर कारवाई केली, आमच्यावर केसेस घेतल्या गेल्या, मग जे मटके जुगार आणि जे अनधिकृत हे सगळे धंदे चालू आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्यावर त्याच तत्परतेने का केली जात नाही? किंवा त्याच्याही पलीकडे जे काय अनधिकृत पर्सनल धारक आहेत त्यांच्यावर लगेच त्या पद्धतीची कारवाई का करत नाही? त्यांना का 1 दिवस 2 दिवस 4 दिवसामध्ये लगेच सोडलं जातं किंवा 5,000 फाईन 10,000 फाईन घेऊन चाललं जातं? मग ही तत्परता तिथे पण दाखवा ना, ही गती तिथे पण दाखवा. मग आम्हाला काय खरंच तुमचं गतिमान प्रशासन आहे. नाही तर नुसतं राणे दिसले किंवा राणे साहेबांचे लोक, काँग्रेसचे लोक दिसले तरच तुमचं गतिमान प्रशासन, बाकी सगळं धीमे गतीने असं कसं चालणार?